आजपर्यंत ज्यांनी भागवत ऐकलं, भागवत गायन केलं, ते भगवंताचे निष्ठावान भक्त झाले, भगवंताचे प्रेमी भक्त ते झाले. ज्यांचं देवावरती प्रेम झालं त्यांचं काय होत असतं? ज्यांचं देवावरती प्रेम झालं महाराज, त्यांचा उद्धार होत असतो. प्रेम अर्थात भक्ती आहे आणि भक्ती अर्थात प्रेम आहे. पुढे आपल्याला विदुर काकांच्या चरित्र श्रवणामध्ये येणार आहे आणि विदुर काकांच्या चरित्रामध्ये सविस्तर या सूत्राचा भाव आपण पाहू की भक्ती म्हणजे काय, किंवा भक्ती म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे भक्ती आहे. पण हे वाक्य आज या ठिकाणी ऐकल्यानंतर एखाद्या भक्ताच्या मनामध्ये जर का सहज प्रश्न आला, नुसत्या प्रेमाने एखाद्याचा उद्धार होतो का, किंवा नुसत्या भक्तीने एखाद्याचा उद्धार होतो का? त्यावेळेला श्रीमद भागवताने त्याचं उत्तर दिलं, म्हटले हो. ज्याला आपला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे ना, त्यांनी केवळ आणि केवळ अत्यंत अनन्य प्रेमातून भगवंताची भक्ती जर का केली, किंवा अजून या वाक्याला आपण सरळ करू, प्रेमाने भगवंताची भक्ती करणे असं म्हणण्यापेक्षा देवावर प्रेमच करणे इतकं आपण त्या वाक्याला सरळ करू. कारण देवावरती प्रेम झाल्यानंतर भक्त जे जे करतो ना त्यालाच भक्ती असं म्हणतात. आणि अशा देवावरती असलेल्या जीवापाड प्रेम केल्याने कोणाचा उद्धार होतो का? त्यावेळेला भागवताने त्याचं उत्तर दिलं, म्हटले होतो ना. एखाद्याला स्वतःचा उद्धारच करून घ्यायचा असेल तर उद्धार करण्यासाठी मार्ग अनेक आहेत. तप पहिला मार्ग आहे, वेदाध्ययन, ज्ञान प्राप्ती करून घेणे, कर्मयोगाच्या माध्यमातून उद्धाराची वाटचाल करणे, आणि या सगळ्या मार्गांचा विचार केला तर, किंवा दुसऱ्या बाजूला जिथं वर्णन केलेलं आहे ज्ञान मार्गाचा विचार केला तर, कर्म मार्गाचा विचार केला तर, अष्टांग योग मार्गाचा विचार केला तर, ही सगळी साधनं माणसाच्या उद्धारासाठीच सांगितलेली आहे. परंतु कलियुगामध्ये जन्माला आलेल्या माणसांच्या शक्तीचा विचार केला तर माणसं ज्ञानमार्गाच्या वाटेने वाटचाल करून स्वतःचा उद्धार करून घेऊ शकत नाहीत. कर्ममार्गाने वाटचाल करून स्वतःचा उद्धार करून घेऊ शकत नाहीत. अष्टांग योग मार्गाच्या, अष्टांग योग साधनेच्या मार्गाने कलियुगातली माणसं स्वतःचा उद्धार करून घेऊ शकत नाहीत. या कलियुगामधल्या जीवांना जर का स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल, स्वतःचं परमकल्याण करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक सोपी वाट निर्माण करून ठेवलेली आहे आणि त्या वाटेला भगवंताची भक्ती असं म्हणतात. भक्तीची वाट असं त्याला म्हणतात. तुका म्हणे सोपी केली पाय वाट. भक्ती काय आहे? कलियुगामध्ये जन्माला आलेल्या माणसांसाठी साधू संतांनी निर्माण करून ठेवलेली, भगवंतांनी निर्माण करून ठेवलेली ही अत्यंत सोपी वाट आहे, अत्यंत सोपा रस्ता आहे, अत्यंत सोपा मार्ग आहे. अहो, आतापर्यंत वेदांच्या माध्यमातून आम्हाला ज्ञान सांगितलं, तप सांगितलं, योग सांगितला, कर्म सांगितलं आणि सगळ्यात शेवटी भक्ती सांगत आहात. मग आम्हाला सांगा, अगोदर जे एवढं ज्ञान सांगितलं, कर्म सांगितला, योग सांगितला, तप सांगितलं, ह्या साऱ्या मार्गांपेक्षा भक्ती हा मार्ग श्रेष्ठ आहे का? त्यावेळेला सांगितलं, म्हटले निश्चितच भक्तीच्या वाटेने जर का आपण वाटचाल करत गेलो तर भगवंताची भेट आपल्याला सहज होऊ शकते. म्हटले याला प्रमाण काय आहे? त्यावेळेला प्रमाण देत असताना भागवताने असं प्रमाण दिलं, पहा. न तपोभिर्न वेदैश्च न ज्ञानेनापि कर्मणा हरिर्हि साध्यते
भक्त्या प्रमाणं तत्र गोपिका. या कलियुगामध्ये जन्माला आलेल्या माणसांचा उद्धार कसा होऊ शकतो म्हटले, केवळ भगवंताच्या भक्तीच्या वाटेवरती वाटचाल करून माणसांचं परमकल्याण होऊ शकतं. म्हटले नुसतं प्रेम करून देवावरती किंवा नुसतं या भक्तीच्या वाटेवरून वाटचाल करून उद्धार या जीवाचा होतो का म्हटले होतो. मग याला प्रमाण काय आहे, साक्ष काय आहे? काहीतरी आम्हाला प्रमाण दाखवल्याशिवाय आम्ही तुमच्या शब्दावरती कसा विश्वास ठेवायचा? आणि लक्षात घ्या, शहाण्या माणसाने प्रमाणाशिवाय कुणाच्याही शब्दावरती विश्वास ठेवता कामा नये. प्रमाणाशिवाय जर का एखादा बोलत असेल तर त्याचं बोलणं सत्य असेलच असं काही म्हणता येत नसतं. म्हणून बोलता बोलता कथाकाराला, कीर्तनकाराला अधूनमधून संतांची प्रमाणं, ग्रंथांची प्रमाणं, पुराणांची प्रमाणं द्यावी लागत असतात. या कलियुगामध्ये जीवांचा सहज भक्तीच्या वाटेवरून वाटचाल करून सुद्धा उद्धार होऊ शकतो. याला प्रमाण काय आहे? तर प्रमाण सांगत असताना भागवताने नुसतं शब्दाचं प्रमाण दिलं नाही बरं का, नुसतं श्लोकाचं प्रमाण दिलं नाही, नुसतं श्रुती वाक्याचं प्रमाण भागवताने दिलं नाही. भागवताने साक्षात मूर्तिमंत चालते बोलते भक्तीचे आणि प्रेमाचे पुतळे तुमच्या माझ्या समोर उभे केले. आणि चालते बोलते भक्तीचे पुतळे दुसरे तिसरे कोणी नसून गोकुळातल्या गवळणी आहेत. भक्तीनं उद्धार होतो, देवावरती प्रेम केल्याने उद्धार होतो, परमकल्याण होतं जीवाचं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, अविनाश करी आपुलिया आईसे लावी मना पिसे गोविंदाचे, याला प्रेम करणे असं म्हणतात. आणि जे विचारपूर्वक केलं जात नाही तेच प्रेम आहे. विचारपूर्वक केलं जातं त्याला व्यवहार म्हणतात महाराज, त्याला समजदारी असं म्हणतात. आणि प्रेम मला तरी माझं जाऊ द्या महाराज, परंतु अनुभवी माणसं असं सांगतात की प्रेम किंवा भक्ती हे समजदार माणसाचं काम नाहीच. एका अर्थाने समजदाराचं काम नाही, शहाण्याचं काम नाही, हे वेड्यांचं काम आहे. ज्यांना प्रपंच नको, प्रपंचातलं सुख नको, ज्यांना विषय नको, ज्यांना काहीच नको महाराज, ते काय करतात? ते भजन करतात. ते काय करतात? ते भक्ती करतात. ते काय करतात? ते देवावर जीवापाड प्रेम करतात. याचा अर्थ व्यवहाराच्या दृष्टीने ते कसे आहेत? वेडे आहेत. म्हणून एका अर्थाने विचार केला तर प्रेम करणं हे समजून उमजून करण्याची गोष्ट नाही, किंवा समजदार माणसाचं ते काम नाही. आणि असं प्रेम सहज गोपिकांचं, लावी मना पिसे गोविंदाचे, असं प्रेम गोपिकांनी भगवंतावरती केल्याचा परिणाम गोपिकांसारखे, गवळणींसारखे जे काही स्त्रिया आहेत महाराज, त्या उद्धरून गेल्या. समजण्यासाठी म्हणून स्त्री हा शब्द वापरला, मुळामध्ये ते भक्त आहेत. शुकदेवांसारखे महात्मे गोपिकांना नमस्कार करतात. जनक राजांसारखे विदेही महात्मे, नवयोगेश्वरांसारखे ब्रह्मज्ञानी महात्मे, वसिष्ठ वामदेवांसारखे महात्मे गोपिकांसारख्या स्त्रियांना नमस्कार करत आहे. याला कारण काय आहे? आम्ही वसिष्ठ, वामदेव, जनक, व्यास, शुक होऊन जे प्रेम श्रीकृष्णावरती करू शकलो नाही, ते प्रेम आम्हाला भागवतातल्या गोपिकांनी शिकवलं. आणि गोपिकांचं भागवतातलं प्रेम पाहून आम्हाला जन्मोजन्मी तपसाधना करून आम्ही प्राप्त करून घेतलेल्या ज्ञानाचा आम्हाला हेवा वाटायला लागला. की आम्हाला असं वाटायला लागलं, आम्ही ज्ञानी होण्यापेक्षा प्रेमी झालो असतो तर बरं झालं असतं. आतापर्यंत ज्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आम्ही हजारो जन्म तपसाधना करून या ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचलो, जिथं आमच्यासारखा दुसरा ज्ञानी कोणी नाही. पहाते वसिष्ठ, पहाते वामदेव, पहाते जनक, पहाते व्यास, पहाते उद्धवजी महाराज,
आणि हे सारे भक्तवर्य, भक्त शिरोमणी, भक्ताग्रगणी ज्या ज्या वेळेला परम प्रेम करणाऱ्या गोपिकांकडे पाहतात ना, त्यावेळेला हे सगळे महात्मे गोपिकांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवत आहेत महाराज. त्याला कारण काय? देवावरती जीवापाड प्रेम त्यांचं झालेलं आहे. हे सूत्र फक्त आपण पाहत आहोत म्हणून प्रमाणभूत आहेत गोपिका. न तपोभिर्न वेदैश्च न ज्ञानेनापि कर्मणा हरिर्हि साध्यते भक्त्या प्रमाणं तत्र गोपिकाः. प्रमाणं तत्र गोपिकाः. तपाने उद्धार नाही, वेदाध्ययनाने उद्धार नाही, ज्ञानाने उद्धार नाही, कर्माने उद्धार किंवा हरीची प्राप्ती असा शब्द आपण घेऊ. तपाने देव प्राप्त होणं दुर्लभ आहे, वेदाध्ययनाने देव प्राप्त होणं दुर्लभ आहे, कर्माने देव प्राप्त होणं दुर्लभ आहे, ज्ञानाने देव प्राप्त होणं दुर्लभ आहे. तेवढं या साऱ्या साधनांच्या तुलनेत भक्तीनं देव आपला होणं सोपं आहे. कसं? हरिर्हि साध्यते भक्त्या प्रमाणं तत्र गोपिकाः. आणि म्हणून अशा या भक्तीच्या वाटेवरून वाटचाल करून जाणं हे तुमच्या माझ्या कलियुगातल्या माणसांसाठी परम कल्याणाचं वर्णन केलेलं आहे. देवापर्यंत जाण्यासाठी किंवा देवाला आपल्यापर्यंत बोलवण्यासाठी मार्ग खूप आहेत, वाटा खूप आहेत, रस्ते अनेक आहेत. त्रयी सांख्यं योग पशुपतिमतं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च रुचीनां वैचित्र्या द्रुजुकुटिलनानापथजुषां नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव. भगवान शंकरांची स्तुती गायन करत असताना पुष्पदंत महाराज महिम्न स्तोत्रामध्ये हे सांगत आहेत. पहा की देवापर्यंत जाण्याचे रस्ते भरपूर आहेत आणि देवाला आपल्यापर्यंत बोलावण्याचे रस्ते खूप आहेत. आता एक गोष्ट समजून घ्यायची आहे, आपल्याला देवापर्यंत जायचं आहे का देवाला आपल्यापर्यंत आणायचं आहे? नेमकं करायचं काय आहे सांगा बरं? आपल्याला देवाकडे जायचंय का देवाला आपल्याकडे आणायचं आहे? ज्ञान काय आहे? देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. तप देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. कर्म आपण देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. योग आपल्या प्रयत्नातून देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. पण भक्ती काय आहे? देवाला भक्तापर्यंत आणण्यासाठीचा राजमार्ग म्हणजे भक्ती आहे. आता याच्यामध्ये कितपत तथ्य आहे ते मला माझ्या समोर ज्या वेळेला महात्मे येतील त्यावेळेला सांगतील, किंवा मी गुरु महाराजांना घरी गेल्यावर विचारील की या वाक्यामध्ये किती तथ्य आहे. बाकी हे वाक्य व्यासपीठाचं आहे महाराज. ठीक, आपल्याला देवाकडे जायचं आहे का देवाला आपल्यापर्यंत आणायचं आहे? काहीही झालं तरी सुद्धा कोणीही कोणाजवळ येऊ देत महाराज, परिणाम एकच आहे. परिणाम एकच आहे. आपण देवापर्यंत गेलो काय आणि देव आपल्यापर्यंत आला काय? शेवटी हृदयाला जो परमानंद भेटणार आहे तो तोच आहे. परिणाम एकच आहे शेवटीला. बस तो परिणाम आपल्यापर्यंत कसा येऊन पोहोचेल एवढा विचार तुम्हाला मला करायचा असतो. त्याच्यासाठी वाट तुम्हाला मला पाहायची असते. म्हणून पहा, देवापर्यंत जाण्याचे मार्ग पुष्कळ आहेत, परंतु या कलियुगामध्ये त्या मार्गाने, त्या रस्त्याने, त्या वाटेने आपण जाऊ शकतो का? म्हणून ज्ञानाचा विचार केला तर मार्ग दुर्गम आहे, दुर्लभ आहे, अवघड आहे. कर्म मार्गाचा विचार केला तरी सुद्धा कर्म मार्ग एकतर फार सूक्ष्म आहे आणि तेवढ्या सूक्ष्म पद्धतीनं आता कर्म मार्गाचं अनुष्ठान करणं हे कलियुगातल्या माणसांना सहज शक्य नाही. कारण समर्थ म्हणतात, कलियुगामध्ये माणसांनी कर्म केलं तरी सुद्धा यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. कर्म मार्गाचा विचार केला
तर कर्म मार्गाने वाटचाल करणं सुद्धा खूप सूक्ष्म आहे बरं का. आणि आपल्या दैनंदिन कर्माचीच अशी दशा झालेली आहे. बरं तरी अजून माणसं आंघोळी नित्य नियमाने करतात. आंघोळ करतात ना इकडं, स्नान. बरं तरी माणसांचं अजून स्नान करणं सुटलं नाही, बाकी सगळं सुटलं. कोणी म्हणेल असं म्हणू नका. अहो महाराज, सदाचार नियमामध्ये शास्त्रांनी नुसतं स्नान नाही तर स्नानानंतर दिवसभर माणसांनी काय कोणत्या पद्धतीचं कर्म कसं केलं पाहिजे याचा जर विचार आपण पाहिला, आणि तुम्हाला आठवण करून देतो, हा विचार आपण मागच्या वर्षीला शिवपुराणामध्ये पाहिलेला आहे. मला आठवतं की माणसांनी सकाळी उठल्यापासून स्नानादी कर्म, शौचाचार कसा करावा आणि दिवसभर माणसांनी सदाचाराचे नियम कसे पालन करावे, फार सूक्ष्म वर्णन केलंय महाराज शास्त्राने. सामान्य सदाचारच कलियुगातल्या माणसांच्या जीवनामध्ये एवढा कमी 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 होत गेलेला आहे, तर कर्माचं अनुष्ठान करणं माणसांसाठी कलियुगातल्या फार दूरची गोष्ट आता झालेली आहे. बस आता जेवढं जमतं जेम तेम तेवढं आपण करायचं. स्नान करायची, कपाळाला बुक्का कुंकू गंध तिलक करायचं. करत असलं आपण पूजा तर देवाची पूजा करायची, नसता देवाला नमस्कार करायचा, आणि बस लागले आपल्या आपल्या उद्योगाला. याच्या पुढं जाऊन आपण अनुष्ठान म्हणून काय करत आहोत आपल्या जीवनामध्ये, याला उत्तर आहे आपण काहीच करत नाही. चला पुढं चलू आपण. योगाचा विचार केला तर अष्टांग योग साधना वर्णन केलेली आहे महाराज, ज्याच्यामध्ये यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, धारणा आहे, ध्यान आहे आणि समाधी आहे. असे योगाचे 8 अंग आहेत. याच्यामध्ये आता 8 अंगांचं स्वरूप काय, यम कशाला म्हणतात, नियम कशाला म्हणतात, आसन कसं असतं, प्राणायाम कसा करायचा असतो, धारणा कशी असते, प्रत्याहार कसा असतो, ध्यान कसं असतं, आणि मग सगळ्यात शेवटी समाधी काय आहे, अवस्था आहे. हे समाधीपर्यंत जाण्यासाठी हे सुरुवातीचे 7 पायऱ्या आहेत महाराज. त्याच्यामध्ये यमनियमाचा जर का सुरुवातीला विचार केला ना, तर यम नियम अर्थात आपल्या स्वतःच्या इंद्रियांना ताब्यामध्ये ठेवणे, मनाला ताब्यामध्ये ठेवणे. कोणत्याही प्रकारे आपल्या इंद्रियांनी कधीही कोणत्याही प्रकारचा तुच्छ सांसारिक प्रापंचिक विषयांच्या भोगाकडे आपलं मन बुद्धी इंद्रिय जाताच कामा नये महाराज. याच्यासाठीचे प्रयत्न, त्यालाच यम आणि नियम असं म्हटलं जातं थोडक्यात बरं का. मग कधी आपल्याकडून यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान इत्यादीचं आचरण होईल. आणि योगाचा जर का विचार केला तर योग मार्ग अत्यंत खडतर आहे, अत्यंत खडतर आहे महाराज योग मार्ग. आपल्याला आता एवढं आपण गरमीत बसतोय महाराज, आज तर तुम्हाला कूलरही लावलेलं नाही, मला असं वाटतं नाही लावले. लक्षात घ्या, एवढी प्रचंड गरमी आहे, आपल्याला 2-3 तास बसायचं आहे. या विचाराने आपलं मन कसं तरी तयार झालंय बसायला. त्याच्या पुढं जाऊन आपल्याला बसायचं म्हटलं तर आपले गुडघे आपल्याला बसू देत, आपली कंबर आपल्याला बसू देत नाही. 2-3 तास झाले की आपल्याला भूक लागते, आपल्याला तहान लागते. अन्न पाण्याशिवाय आपण बसू शकत नाही. एक तर बसू शकत नाही, त्यात अन्न पाण्याशिवाय बसू शकत नाही. आणि नुसतंच बसायचं नाही महाराज, तर योग साधना करायची आहे आपल्याला. अहो तुम्ही भक्त भाविक आहात म्हणून भागवत ऐकण्याच्या आवडीनं एवढ्या गरमीतही इथं बसलेला आहात. मला तिथं बसायला सांगितलं असताना मी नसतो बसू शकतो, खरं सांगतो. म्हणून भक्त भाविक श्रोत्यांना अगोदर वंदन आहे, नमस्कार आहे. कारण आपल्या अंतःकरणामध्ये भागवतासारखा ग्रंथ ऐकण्याची इच्छा असल्याशिवाय थोडीच आपण इथं बसले आहात.
खालून जमीन तापलेली आहे महाराज, वरतून ऊन कडाक्याचं आहे, तरी सुद्धा गरमीचा त्रास कोणाला होऊ नये याच्यासाठी आयोजक नियोजक अजून विचार मंथनामध्ये आहेत. कसा गरमीचा त्रास कमी करून कथा ऐकता येईल त्याचा प्रयत्न आपण करू उद्यापासून. पण आज पहिला दिवस आहे, ठरलेल्या वेळेमध्ये आपण कथा ऐकणार आहोत. ठीक पहा, नुसतंच योग साधना करणाऱ्याला नुसतं बसायचं नाही हो, त्याला आपल्या शरीरालाही आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या मनालाही ताब्यात घ्यायचं आहे. आता अजून एक गोष्ट सांगतो, इथं आपण शरीराला ताब्यात घेऊन बसलेला आहात, पण मनाला घेऊन बसलेला असताल असं तुम्ही म्हणू शकत नाही, असं मीही म्हणू शकत नाही. सांगा बरं तुमचं मन कुठं आहे? आता असं त्या भामट्याने ऐकल्याबरोबर आला असेल कुठून तरी पळत, अरे आपलाच विषय आला असेल पुन्हा जाग्यावर. हो मी इथंच आहे गुरुजी, हजेरी, माझं नाव घेतलं, हजर आहे वर्गामध्ये. नाव घेताना हात वर करायचा आहे, म्हणून तोपर्यंत खट्याळ विद्यार्थी गपगुमान गुरुजीच्या वाक्याकडे लक्ष देऊन असतो की आपलं नाव पुकारलं, उच्चारलं की पटकन हात वर करायचा, म्हणजे आपली हजेरी लागली. एकदा हजेरी लागल्यानंतर गुरुजी फळ्याकडे वळले, इकडं आपलं टवाळक्यात चालू. तसं मनाचं असतं. पाहू आपण पुढं, भगवंताची इच्छा झाली कपिल नारायणांच्या चरित्रामध्ये, तर ज्या मनाचं स्वरूप आई साहेबांना, देवहूती आई साहेबांना कपिल नारायणांनी सांगितलं, आणि जी मनाचा हा ओढाळपणा जो आहे ना, हा आई साहेबांनी कपिल भगवंतांना सांगितलेला आहे. जसा पाहू आपण त्यावेळेला चिंतन करू. पण तुर्तास शरीर इथं बसवलेलं आहे, आपण 2 तासासाठी 3 तासासाठी आपलं मन जागेवरच असेल असं काही आपल्याला म्हणता येत नाही महाराज. ज्या वेळेला मनाला ताब्यात घ्यायची वेळ येईल त्यावेळेला खरी परीक्षा आपली सुरू होईल. अजून मनाकडे आपलं लक्ष वळालं नाही, कसं तरी शरीराला बसवलंय इथं. कसं बसवलंय शरीराला इथं, याला अनेक उत्तर आहेत. क्षमा मागून एक वाक्य बोलतो, कोणी बळजबरी बसवलं असेल शरीराला, चल बाबा नाही गेलो कथेला तर कसं होईल, चल तेवढं 2 तास. कोणी बळजबरी शरीराला आणलं, कोणी कथा ऐकण्याच्या आवडीतून शरीराला या ठिकाणावरती आणलेलं आहे. अशी नाना प्रकारची उत्तरं त्याच्या पाठीमागं आहेत. जर मनाला आकळण्याचा किंवा एकाग्र करण्याचा प्रयत्न करायला तुम्ही मी लागलो ना महाराज, तर तिथून पुढं खरी परीक्षा आपली सुरू. आणि योग साधना करणाऱ्या योग्याला अशा पद्धतीची ही कष्ट सहन करत 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 योग साधनेमध्ये अग्रेसर व्हावं लागतं. जोपर्यंत एक एक पायरी त्याची सिद्ध होत नाही तोपर्यंत योग्याला पुढे जाता येत. यम साधला जात नाही तोपर्यंत नियम नाही, नियमाकडे वाटचाल नाही. जोपर्यंत नियम साधला जात नाही तोपर्यंत आसनाकडे वाटचाल नाही. जोपर्यंत आसन सिद्ध होत नाही तोपर्यंत प्राणायाम, जोपर्यंत प्राणायाम नाही तोपर्यंत धारणा किंवा प्रत्याहार, धारणा तोपर्यंत ध्यान नाही, आणि तोपर्यंत समाधी नाही महाराज. म्हणून ज्ञानाचा विचार केला तरी अवघड, कर्माचा विचार केला तरी अवघड, भक्तीचा योग मार्गाचा विचार केला तरी अवघड आहे महाराज. मग आता राहिली भक्ती, आणि हाच सगळा विचार, हीच सगळी समस्या, हीच सगळी अडचण संतांना जीवाची लक्षात आली. आणि म्हणून ऋषी मुनी साधू संत महात्मे एकांतामध्ये जाऊन विराजमान झालेले आहेत. आणि जीवाच्या परमकल्याणासाठी आपल्याला कोणती वाट आता प्रगट करता येईल, निर्माण करता येईल, याच्यावरती विचार मंथन करायला लागले. काय करत आहेत संत? संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले,
एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सार काढिले निवडोनी. काय केलं ऋषी मुनींनी, संतांनी काय केलं? अरे आता कलियुग सुरू होणार आहे आणि या कलियुगामध्ये अहो सत्ययुग असो, द्वापार युग असो, त्रेतायुग असो की कलियुग असो, काळ कोणताही असो आणि कोणत्याही काळामध्ये जन्माला आलेल्या व्यक्ती किंवा जीव असो महाराज, त्या जीवाने मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपलं हित साधून घ्यावं, आपलं परमकल्याण साधून घ्यावं, ही देवाची इच्छा आहे, ही ऋषी मुनींची इच्छा आहे, ही साधू संतांची इच्छा आहे. देवाच्या इच्छेचा आदर तुम्हाला मला करायचा आहे. ऋषी मुनी साधू संतांच्या इच्छेचा आदर तुम्हाला मला करायचा आहे. आता हे वाक्य भाविकासाठी आहे बरं का, नको तिथं डोकं लावणारा जो माणूस आहे त्याच्यासाठी हे वाक्य नाही. हे वाक्य भाविकासाठी आहे. अहो देवाची इच्छा आहे मी माझं परम कल्याण करून घ्यावं, साधू संत ऋषी मुनींची इच्छा आहे मग आम्ही आमचं परम कल्याण करून घेतलंच पाहिजे असं कोण म्हणतो? भाविक. म्हणून हे वाक्य भाविकासाठी. याच्या उलट जो अभाविक आहे तो म्हणेल देवाच्या इच्छेचं ओझ मी माझ्या माथी का वाहू? साधू संतांची ऋषी मुनींची इच्छेचं मला काय करायचं? अहो मी आहे, मला माझं जीवन आहे, मला माझ्या जीवनाचं जितकं कळतंय सुख तितकं मिळवण्याचा माझा प्रयत्न चालला. ती देवाची इच्छा, संताची इच्छा, ऋषी मुनीची इच्छा ती त्यांच्याजवळच राहू देत, आम्हाला सांगू नका त्यांची इच्छा. आणि मग अशा जीवांसाठी सांगावं लागतं, अरे बाबा ही नुसती देवाची इच्छा म्हणून तू या इच्छेचा स्वीकार करू नको. ही नुसती ऋषी मुनी साधू संत महात्म्यांची इच्छा आहे, तू तुझा उद्धार करून घेतला पाहिजे अशी नुसती त्यांची इच्छा आहे म्हणून तू त्यांची इच्छा म्हणून त्याचा स्वीकार करू नको. बाबा रे जीवा, तू ज्या दुःखातून सुटण्याचा प्रयत्न करतो आहेस ना, त्या दुःखातून तुला सुटावं असं वाटत असेल तरी सुद्धा हाच मार्ग आहे, हीच वाट आहे, हाच रस्ता आहे. म्हणून तुला नाही देवाचं पटलं तर नको पटू देऊ, नाही संत साधू ऋषी मुनीचं पटलं तर नको पटू देऊ, पण निदान तू तुझ्या हिताचा विचार कर. आणि जो आपल्या स्वतःच्या हिताचा विचार करतो तो आपोआपच देवाच्या इच्छेचा आदर करायला लागतो. जो आपल्या हिताचा विचार करतो तो आपोआप देवाचा आवडीचा होतो. जो आपल्या हिताचा विचार करायला लागतो तो आपोआप साधू संत ऋषी मुनींच्या आवडीचा व्हायला लागतो. आपुली या हिता जो असे जागता, आपुले या हिता जो असे जागता, आपुली या हिता जो असे जागता, आपुली या हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा लेख वाटे देवा, तयाचा लेख वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपुलिया हिता जो असे जागता, जो आपल्या हिताकरता जागृत आहे महाराज, त्याची माता पिता धन्य आहे. धन्य माता पिता तयाचिया. असे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. म्हणून एकतर अशा पद्धतीनं आपल्या हिताचा विचार जीवानी केला पाहिजे.
आणि लक्षात घ्या, आपण स्वतःचा उद्धार या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर करून घ्यावा ही देवाची इच्छा, ही ऋषी मुनी, ही संतांची इच्छा. आणि त्याच्यासाठीच संतांनी विचार केला महाराज की आता तसंही कलियुग येणार आहे. बरं, ऋषी मुनी साधू संतांनी सत्ययुगात विचार केला नाही, त्रेतायुगात विचार केला नाही, द्वापार युगातल्या लोकांसाठी विचार केला नाही, कलियुगातल्या जीवांसाठी संतांनी का विचार केला? याला दोन उत्तर आहेत. पहिलं उत्तर असं आहे की ऋषी मुनी साधू संत सृष्टीच्या आरंभापासून चारही युगातल्या माणसांच्या कल्याणाचा विचार करत आहेत. पण दुसरं उत्तर असं आहे की अन्य 3 युगातल्या माणसांपेक्षा जास्त काळजी ऋषी मुनी साधू संतांना कलियुगातल्या माणसांची आहे. असं का? याला कारण असं आहे महाराज की जशी एखादी आई असते, त्या आईला 4 लेकरं असतात. 3 लेकरं त्या आईचे चांगले आहेत, समजदार आहेत, बुद्धिमान आहे, हुशार आहे. पण जे चौथं आणि लहान किंवा धाकटं लेकरू आहे ना, ते जरासं जन्मतः भोळसर आहे, मतिमंद आहे, वेडसर आहे. जे काही म्हणायचं असेल ते म्हणा. ते चौथं लेकरू कसं आहे? तुम्हाला गरमीचा त्रास होतोय का जास्त? होतच असेल महाराज, हा काही प्रश्न नाही. ठीक, थोडंसं चिंतन करून आज आपण सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. महात्म्याचा फक्त विषय चाललेला आहे. बाकी प्रथम स्कंधापासूनची पुढची चर्चा जी आहे ती उद्यापासून आपण या ठिकाणी करू. थोडासा महात्म्याचा विचार, थोडासा वेळ आपल्याला करायचा आहे म्हणून. आणि त्याच्याशिवाय आपल्याकडून तपही होणार नाही, हाही एक भाव आपल्या मनामध्ये धारण करून आपण धीर धरू शकतो. ठीक, ते जे चौथं लेकरू आहे ना, आणि तपश्चर्या तुमच्या माझ्याकडून व्हावी म्हणूनच सोहळे आहेत महाराज, म्हणूनच हे अनुष्ठान आहे, म्हणूनच हे व्रत आहे. शेवटी याचा लाभ काय आहे? घरी जी सुख सुविधा आपल्याला उपलब्ध होतात त्या भोगण्यासाठी इथं आपण येतो की तप करण्यासाठी येतो, हाही प्रश्न आहे. त्यावेळेला सरळ उत्तर आहे, ही अनुष्ठान असल्यामुळे इथं सहज तप. जरी आपल्याला असं आपण वाचतो, ऐकतो, गातो की न लगती सायास जावे वनांतरा, असं जरी असलं तरी सुद्धा ते बरोबर आहे महाराज. कारण संतांना, ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना माहीत आहे कलियुगातली माणसं एवढे कष्टी आहेत की त्यांना देहाला कष्ट द्यायला वनात जायची गरजच नाही महाराज. त्यांना घरातल्याच कष्टाची जाणीव करून दिली तरी ते देवाच्या भक्तीला लागतील. असो, चौथं जे लेकरू आहे ते मतिमंद आहे, भोळसर आहे, वेडसर आहे. आणि त्या आईला प्रश्न विचारला, का हो तुम्हाला कोणत्या लेकराची चिंता आहे सगळ्यात जास्त? ती आई आपल्याला उत्तर देते, म्हटले मला मोठ्याची चिंता नाही, मला मधल्याची चिंता नाही, मला 3ऱ्या नंबरचा जे मुलगा आहे त्याची चिंता नाही, पण जे धाकला आहे ना, म्हटले माझा मुलगा जो लहान आहे ना, मला त्याची फार चिंता आहे. म्हटले का हो, असं का? म्हटले तो जरा भोळसर आहे, वेडा आहे, मतिमंद आहे. बाकीचे काय त्यांना कळतं, सवर्ती झाले, ती स्वतःच्या पायावर चटकन उभे राहतील, त्यांचं पोट भरून करून घेतील. माझं चौथं लेकरू मतिमंद आहे, त्याचं कसं होईल याची मला काय आहे, चिंता आहे. तसं पहिल्या पायरीवर ऋषी मुनी, साधू संत आणि देवाला सत्ययुगातल्या माणसाचीही चिंता आहे, द्वापार युगातल्याचीही चिंता आहे, आणि कलियुगात त्रेतायुगातल्या माणसाचीही चिंता आहे. पण सगळ्यात जास्त चिंता कलियुगातल्याची आहे. का? कारण सत्ययुगातले माणसं स्वभावतःच धर्माच्या वाटेवरती वाटचाल करणारी आहेत, सत्य भाषण करणारी आहेत, तपश्चर्या करणारी आहेत, ज्ञान प्राप्त करून घेणारी आहेत. द्वापार युगातले माणसं स्वभावतः यज्ञ यागादी कर्म करणारी आहेत. त्रेतायुगातले माणसं स्वभावतः देवतेचं पूजन करण्याच्या मानसिकतेतले, स्वाभाविकतेतले आहेत महाराज. पण कलियुगातले माणसं हे सत्ययुगातल्या माणसांसारखे धर्माच्या वाटेवरती वाटचाल करणारे नाही. यांच्या जीवनामध्ये सत्य कमी आहे, तप कमी आहे, ज्ञान कमी आहे, दान कमी आहे, योग कमी आहे, सेवा कमी आहे.
परमकल्याण करून देणाऱ्या गोष्टींच्या यादीमध्ये जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या तेवढ्या सगळ्या गोष्टींची कमतरता कलियुगातल्या माणसांमध्ये जास्त आहे. कलियुगामध्ये कसं आहे वर्णन केलं नारदजी महाराजांनी पुढे सनत कुमारांसमोर की सत्यम नास्ति तपशौचम दया दानन्न विद्यते उदरम भरिणो जीवा वराका कूटभाषिणीम् मंदासु मंदमतयो मंदभाग्यायुपद्रतः पाखंडनीरताः सन्तो विरक्ताः सपरिग्रहः तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायकः कन्या विक्रयिणो लोभात् दंपतीनांच कल्कनम. हे कलियुगातल्या माणसांचं किंवा हे कलियुगाचं वर्णन नारदजी महाराजांनी भागवताच्या महात्म्यात केलेलं आहे की कलियुगामधल्या माणसांची अवस्था कशी झालेली आहे. म्हटले ऐका कलियुगाचा आचार अधर्म पर झाले नरकी. जे ज्यांच्या जीवनामध्ये धर्म, ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञान, ज्यांच्या जीवनामध्ये तप, ज्यांच्या जीवनामध्ये दया, ज्यांच्या जीवनामध्ये शुद्धता किंवा शौच हे सगळं कमी झालेलं आहे. आता जिथं ह्या सगळ्या माणसांच्या स्वाभाविक दैनंदिन जीवनामधलं सत्य कमी झालं, दैनंदिन जीवनातलं तप कमी झालं, दैनंदिन जीवनातलं ज्ञान कमी झालं, दैनंदिन जीवनातला शौचाचार म्हणजे शुद्धता कमी झाली. आणि तोच विचार सत्ययुगातल्या माणसांचा केला तर त्यांच्या जीवनात सत्याशिवाय तर सत्ययुगातल्या माणसांचं जीवनच नाही. माणसांनी आपला प्राण द्यायला तयार झाले महाराज, पण सत्य सोडलं नाही. द्वापारयुगातली त्रेतायुगातली माणसं आपला प्राण परिवाराला दूर सारायला तयार झाली, पण सत्य सोडलं नाही, तप सोडलं नाही, ज्ञान सोडलं नाही. अहो प्रभू रामचंद्रांचं जीवन आपल्यासाठी किती मोठा आदर्श आहे. सख्या आईचं कलियुगातले लेकर सख्या आईचं ऐकत नाही, ऐकतात का? सख्या बापाचं कलियुगातले ऐकत नाही. तिथं त्रेतायुगातले राम सावत्र आईचं ऐकून 14 वर्ष वनवासाला गेले. हेच अंतर त्रेतायुगातलं आणि कलियुगातलं आहे. हेच अंतर द्वापार युगातलं आणि कलियुगातलं आहे. हेच अंतर सत्ययुगातलं आणि कलियुगातलं आहे. जिथली माणसं स्वाभाविक धर्माचं आचरण करणारी, ज्यांच्या जीवनामध्ये स्वभावतः सत्य, स्वभावतः तप, स्वभावतः ज्ञान, स्वभावतः त्याग, स्वभावतः शौच जिथं आहे महाराज, तिथं कल्याणासाठी वेगळे प्रयत्न करायची आवश्यकता नाही. म्हणून तर उद्धरून गेले ध्रुव, म्हणून उद्धरून गेले प्रल्हाद, म्हणून उद्धरून गेले अम्बरीश, म्हणून उद्धरून गेले जनक, म्हणून उद्धरून गेले राजा हरिश्चंद्र, म्हणून उद्धरून गेले दिलीप. हे काही साधूचा वेश घेऊन वनात जाऊन मग उद्धरून गेले का? नाही नाही नाही. हे जागच्या जागेवर घर बसल्या प्रपंच संसार कर्म करता करता, गृहस्थाश्रम करता करता, राज्य कारभार करता करता हे देवापर्यंत गेले महाराज. याला कारण स्वभावतः तप, स्वभावतः ज्ञान, स्वभावतः शौच यांच्या जीवनामध्ये आहे. आपल्या जीवनात कुठं आहे हे सारं? कलियुगातल्या माणसांच्या जीवनातलं सत्य कुठं आहे? त्याग कुठं आहे? शुद्धी कुठं आहे? तप कुठं आहे? कलियुगातल्या माणसांच्या जीवनामध्ये काहीच नाही महाराज. आणि पहा त्रेतायुगामधले प्रभू श्री रामचंद्र, जिथं कलियुगातला लेकरू, पुत्र, मुलगा आपल्या सख्या आईचा शब्द माग सारून पुढे चालतो महाराज. तू नको मला सांग, मला कळतं माझं चांगलं, तू गप बस. आईला गप म्हणायची वेळ कोणी आणली? आईनं आणली का लेकरांनी आणली? नाही महाराज, ती काळाने आणली. हे जे सगळं चाललंय ना, हे काळाच्या प्रभावाने चाललेलं आहे. म्हटली मग काळाच्या प्रभावाने चाललं तर त्यात आमची काय चूक? अरे काळाचा प्रभाव आपल्यावर होऊ द्यायचा की नाही एवढी तरी धमक आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि तेवढी धमक येऊ शकते का आमच्यात? म्हटले येऊ शकते ना. आपण जर वैष्णव वीर झालो महाराज, तर काळाचं सुद्धा आपल्या समोर काही चालू शकत नाही.
जगद्गुरु तुकोबारायांची वचनं आहेत या संबंधामध्ये. आम्ही काळावरती सुद्धा विजय प्राप्त करून घेतलेला आहे. काळावरती सुद्धा ज्याची सत्ता आहे ना महाराज, देवानंतर येणारं दुसरं नाव म्हणजे वैष्णव आहे, हरिभक्त आहे, हरिदास आहे, हरिप्रेमी भागवत आहे महाराज, ज्याची काळावरती सत्ता आहे. भागवतामध्ये आपल्याला ऐकायला भेटेल ध्रुव प्रल्हादासारखे भक्त काळाच्या मस्तकावर पाय देऊन विमानामध्ये विराजमान झालेले आहेत. म्हणून हा सारा काळाचा प्रभाव आहे महाराज. म्हणून पित्याच्या वचनाला पाठ दाखवली, आईच्या वचनाला पाठ दाखवली कलियुगातल्या माणसांनी. तिथं सावत्र आई कैकई माता, सख्खी आई कौसल्या, तिथं सावत्र आईच्या शब्दाचा मान ठेवून पितृवचन पूर्तीसाठी श्रीरामचंद्र प्रभू 14 वर्ष वनवासामध्ये जातात. एवढंच नाही बर का, माझ्या आईनं जर का मला आयुष्यभर वनामध्ये राहायला सांगितलं तर मी आयुष्यभर दंडकारण्यामध्ये राहील, पुन्हा अयोध्येकडे मुख वळवून सुद्धा पाहणार नाही. हे रामचंद्रांचं वचन आहे. किती सत्यनिष्ठा आहे महाराज, किती त्याग आहे, किती शुद्धता आहे, किती शौच आहे जीवनामध्ये. कलियुगातल्या माणसांच्या जीवनामध्ये तसं काहीच नाही. म्हणून यांच्या कल्याणासाठी काहीतरी वेगळा विचार आपल्याला करावा लागेल. या विचाराने संत एकांती बैसले. संत एकांती का बसले ह्याचं उत्तर पाहत होतो आपण, की ह्या सगळ्या विचाराने संत एकांती बैसले. आणि नवीन मार्ग निवडण्यापेक्षा जे वेदांनी सांगितलंय त्याच वेदांचा सार काढून माणसांच्या हाती द्यावं म्हणून सर्व सिद्धांत शोधिले. आणि त्या सर्व सिद्धांतांनी संतांना सार संतांनाच का प्राप्त झालं, ते सार आम्हाला का नाही प्राप्त झालं, याला कारण जी ज्ञानदृष्टी संतांना प्राप्त झालेली आहे ती ज्ञानदृष्टी तुम्हाला मला नाही महाराज. म्हणून ज्ञानदृष्टी अवलोकिले आणि त्याच्या परिणामाने सार काढिले निवडून. हे सार काय आहे? हे सार म्हणजेच भक्तीचं साधन आहे. आणि या साधनालाच म्हणतात भगवंताचं नाम आणि भगवंताची कथा. म्हणून आम्हाला या कलियुगामध्ये आमच्या उद्धारासाठी जर काही करायचं असेल तर आम्ही काय करू असा संकल्प घेताना साधू संत महात्मे म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा, 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 सदा नाम घोष करू